पुण्यात मुळा-मुठा नदीकाठच्या वस्त्यांमध्ये अजूनही पाणीच पाणी असल्याचं पाहायला मिळतंय। एकता नगर, पाटील इस्टेट, सिंहगड रोड परिसरातील घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, तर खडकवासला धरणातून 45,705 क्युसेकनं विसर्ग सुरूच आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। पावसाच्या पाण्यातून लोकांच्या घरात पोहोचलेले साप हे रेस्क्यू टीमने बाहेर काढलेले आहेत, त्याची दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजवर। आणि त्यामुळे या सापांचा सुद्धा धोका, सापांपासून निर्माण होणारा धोका हा आता नागरिकांसमोर उद्भवलेला आहे। अगदी नागरिकांच्या घरात सुद्धा साप शिरलेले आहेत। त्या नगरीतल्या सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलंय, सोबत हा साप या ठिकाणी पकडून आणल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। हे कधी रेस्क्यू केलं आणि काय धोका वाटतो? आत्ताच रेस्क्यू केलं। तिथल्या नागरिकांनी सांगितलं की साप शिरलाय आमच्या इथे, तर ते या पुराच्या पाण्यामुळे तिथं आड सोसायटीमध्ये आला। आणखी असे काही वेगवेगळे कॉल्स येत आहेत का? हा पहिलाच कॉल? हा पहिलाच कॉल। पाण्यासोबत साप आला असं? हो। कशी काळजी घेण्याचं आवाहन करा? शक्यतो घरात काय असेल तर सर्पमित्र आपण आणून ठेवलेच आहेत, पण असेल तर कळवा। आपण बघतो या ठिकाणी जे पुराचं पाणी आलंय त्यामुळे त्या पुराच्या पाण्यासोबत सापही सोसायट्यांमध्ये शिरल्याचं दिसतंय। अगदी काही वेळापूर्वी या सापाला अग्निशमन दलाच्या जवानांनी पकडलंय, पण धोका जो आहे तो मात्र अद्यापही टळलेला नाही, कारण पुराचं पाणी लोकांच्या सोसायट्यांमध्ये आहे। अर्थात नदीच्या प्रवाहासोबत साप आहे, अन्य कुठले जलचर प्राणी आहेत सांगता येत नाही, त्यामुळे काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर समेत ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे। तर या संदर्भात आणखी माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार, सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। बालाजी, ही बातमी आपण पाहतोय, पुराच्या पाण्यासोबत खरं तर नागरिकांच्या घरामध्ये साप शिरतायत आणि त्याचा एक वेगळा धोका निर्माण झालाय। काय नेमकी परिस्थिती आहे? अशा काही घटना, आणखी काही घटना कानावर आल्यात का? खडकवासला धरणातून 45,000 क्युसेकचा विसर्ग कालपासून सुरू करण्यात आलाय आणि त्याचा फटका पुण्यातल्या विविध नागरी वस्त्यांना पाहायला मिळतोय। आता आपण ज्या ठिकाणी उभा आहे ते शांतीनगरचा परिसर आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात काल पण पाणी होतं आणि आज पण पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाऊस थांबलाय, मात्र पाणी जे आहे ते नागरिकांच्या घरात आपल्याला सर्वांना पाहायला मिळते आणि नागरिक त्रस्त आहेत, पाणी काढत आहेत। आज सकाळची वेळ आहे, खरं तर कामाची वेळ आहे, मात्र नागरिकांना या सगळ्या पुराच्या फटक्यामुळे कामालाही जाता येत नाही, अशी सगळी परिस्थिती पुण्यात आहे। पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या सगळ्या परिसराची पाहणी करणार आहेत। त्यांच्याकडून काही मदतीची अपेक्षा या सर्वांना आहे, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय घोषणा करतात हे सुद्धा पाहावं लागेल। आणि आता आपण जर पाहिलं तर शांतीनगरमध्ये गुडघाभर पाणी आहे, अनेक घरात पाणी आहे आणि त्यामुळे नागरिकांना याचा त्रास होतोय। प्रशासन सतर्क आहे, मात्र पाणी कधी जाणार हा सगळा प्रश्न आहे। इथले काही नागरिक आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारूया काय परिस्थिती आहे तुमच्या घरात? काय शनिवारपासून त्रास आहे सर आम्हाला। आता ही लोक येऊन सांगतात करून, गेल्या टायमाला तर कोण सांगायला नाही आले, आता या टायमाला सांगायला आले करून। आम्ही वेळोवेळी बाहेर निघालो आहे, शाळेत गेलेलो आहे। आमचा हाल आहे तेव्हा साहेब, काय हे घर नवीन बांधाय काढलं, ते सिमेंट 10-15 पोती भिजलंय, घर सगळी डुबले, ती आम्हाला धान्य सगळं गेलंय। सरकारकडून काय भेटलं का नाही? काय नाही आतापर्यंत भेटलं, आम्ही वाट बघतोय। आज मुख्यमंत्री येणार आहेत, काय अपेक्षा आहे तुमची? आता त्यांच्या ह्यानी काय देते ते आम्ही काय म्हणणार नाही, आम्हाला ढीक द्या म्हणून। हा, त्यांच्या खुशीने काय देते त्याच्यात आम्ही आभारी आहे। सगळे पंचनामे करून गेलेले आहेत, पण अजून मदत काही भेटलेली नाही। मागचं पंचनामा करून एक 8 ते 10 दिवस झालेले आहेत, तरी पण काय ऍक्शन झालेली नाही त्याच्यावर। आणि फक्त नेते लोक येतात, फोटो काढतात, जातात, आणि पण मदत काय होतं, नुसतं जेवण वगैरे पुरवलं जातं। आणि सरकारी यंत्रणा यावेळेस रात्र कशी होती? रात्र आम्ही बसून काढली, बसून काढलं। शाळेत एवढी गर्दी असते की झोपता येत नाही आणि काय करताय, घरी सामान आणि आपण शाळेत राहिलं। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरेसह बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे। बालाजी पोद्दार यांच्याकडून पुण्यातली माहिती घेतल्यानंतर पुढे जाऊया।